नमस्कार बैलगाडा प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठा वाद. पुसेगाव हिंद केसरी मैदान 2025 मध्ये बकासूरचा झालेला अपमान. बकासूर जो जगप्रसिद्ध नंदी, महादेवाचा अवतार मानला जाणारा मोहिल शेठचा भाग, तो हरला तरी चालेल, पण अपमान ते कधीच होणार नाही. एका समालोचकाने माईकवर बोलून मैदान लावून टाकलं. लाखो फॅनचा राग अनावर झाला. पूर्ण स्टोरी ऐकूया आणि कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. त्या अगोदर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुसेगाव हिंद केसरी, महाराष्ट्रातील मानाचं मैदान. यंदा बकासूर पूर्ण मूळमध्ये होता. गर्दी प्रचंड होती. हजारो लोक फक्त बकासूर बघायला आले होते. पण गट पास झाल्यानंतर समालोचकाने माईक घेऊन म्हणाला, स्वतः बोलवता आणि स्वतःचा अपमान करता, असं काहीतरी जे बकासूर प्रेमींना सहन झालं नाही. 14 देशात त्याचं नाव असतं. तो देव आहे, नंदी आहे, महादेवाचा. पण हा समालोचक एवढा का जळाला? गर्दी बघून की बकासूरच्या यशाने? कमेंट्समध्ये तर शिवीगाळीचा पूर आला. समालोचकाची लायकी नाही बोलायची. देवाचा अपमान. पुढच्या वर्षी मैदानात येणार नाही तो. मोहिल शेठ नक्की पवा बकासूरला असल्या मैदानात. तर एका कमेंटमध्ये पृथ्वीवर एकच बकासूर आहे आणि तो मोहिलचा, आणि दुसरा म्हणजे समालोचकाला माफी मागावी लागेल. बकासूर प्रेमींनी तर ठरवलं, पुढच्या वर्षी असा समालोचक असेल तर मैदानात येणारच नाही. कमिटीने योग्य निर्णय घ्यावा असा निषेध व्यक्त केला आहे. आता बघा फॅनचे रिॲक्शन. एक म्हणतं दुनियाने काय पाळलं ते माहीत नाही, पण आमचा देव बकासूर. दुसरा, 14 देशात एकट्या बकासूरचं नाव आहे. आणि खूप जण म्हणतात समालोचक पुढच्या वर्षी मैदानात दिसणार नाही, देव शिक्षा देतो. पण काही जण सांगतात हारजीत खेळाचा भाग आहे. बकासूर हरला तर तो देवाचा आहे, लवकरच कमबॅक करेल भाग. तुम्हाला काय वाटलं? समालोचकाने चुकीचं बोललं का, की मैदान कमिटीने असले लोक माईकवर बोलवू नये? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसऱ्या रीलमध्ये बघा, बकासूर सुट्टीला काय झालं, मूडमध्ये होता पण थोडी गडबड झाली तरी फॅन्स म्हणतात खरंच आज गुलाल पाहिजे होता. बकासूर प्रेमी कट्टर आहेत. एकदा हार झाली तरी अस्तित्व संपत नाही. पुढच्या वर्षी जोरदार कमबॅक. तुमचे फेवरेट कमेंट वाचा आणि शेअर करा. मित्रांनो, बैलगाडा शर्यत हा आपला नाद आहे, प्राण आहे. बकासूरला अपमान सहन करणार नाही. आपला वाद का संपेल? कमिटी काय निर्णय घेईल आणि अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओनली बकासूर आणि जस्टिस फॉर बकासूर असं लिहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा नवीन अपडेट्ससह एकच नाद बैलगाडा शर्यत.